हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं ऑल इन वन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. मी ओमकार वरकले. आज आपण वेव्ह मोशन रिलेटेड काही बेसिक टर्म बघणार आहोत. त्या पाहू. वेव्ह, व्हॉट इज मीन बाय वेव्ह. वेव्हज भरपूर सारे पाहिले असतील तुम्ही. बेसिक साऊंड वेव्हज तुम्ही पाहिले असेल, लाईट वेव्ह पाहिली असेल. नेक्स्ट, वेव्ह मोशन. वेव्ह मीन्स काय? अन एक्सटर्नल periodic disturbance which propagate energy through a material medium without migration of a particle. It's called wave. Periodic means काय? Periodic motion म्हणजे एकच मोशन परत परत होत असेल त्या मोशनला आपण पिरियडिक म्हणतो. डिस्टर्बन्स मीन्स काय? एक रबर असेल, असं मी स्ट्रेच केलेला आणि त्याला मी फ्लिक केलं, काय होतो? तो डिस्टर्ब होतो त्या इक्विलिब्रियम पोझिशन पासून. किंवा एक पेंडुलम असेल, पेंडुलम पाहिलं असेल, असं पेंडुलम असेल, हा इक्विलिब्रियम पोझिशन मी डिस्टर्ब करतोय, एकदा इकडे मूव्ह होणार आहे, इकडे मूव्ह होणार आहे, त्याला आपण म्हणतो डिस्टर्बन्स. विच प्रोपॅगेट्स मीन्स ट्रॅव्हल होणार फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. प्रोपॅगेट्स एनर्जी काय करतो? ट्रान्सफर करतो फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट थ्रू अ मटेरियल मीडियम विदाउट मायग्रेशन ऑफ अ पार्टिकल. ही टोटल डेफिनेशन आहे. म्हणजे काय करणार आहे? पिरियडिक डिस्टर्बन्स होणार आहे, परत परत डिस्टर्ब होणार आहे, त्यामुळे काय होणार आहे? एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. कशामधून? मटेरियल मीडियम मधून. त्यामुळे काय होणार आहे? आपली काय होते? वेव्ह ट्रान्सफर केली जाते, एनर्जी ट्रान्सफर केली जाते विदाउट मायग्रेशन ऑफ अ पार्टिकल. इम्पॉर्टंट पॉईंट आहे, विदाउट मायग्रेशन ऑफ अ पार्टिकल. यामध्ये मायग्रेशन होणार नाही, म्हणजे मॉलिक्युल्स ह्या पोझिशन पासून पुढे जाणार नाही. हे 100% लक्षात ठेवा. नेक्स्ट, टाइप्स ऑफ वेव्हज. दोन बेसिक टाइप्स असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज अँड मेकॅनिकल वेव्हज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजला आपण नॉन मेकॅनिकल वेव्हज पण म्हणतो. का? बघा, वेव्ह विच डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन आर कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. म्हणजे एक वेव्ह एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत तुम्हाला ट्रान्सफर करायची. जर मटेरियल मीडियम नेसेसरी नसेल, असलं तरी चालणार आहे किंवा नसलं तरी चालणार आहे, त्या वेव्हजला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दॅट इज नॉन मेकॅनिकल वेव्हज. वेव्ह विच डू नॉट require material medium for their propagation are called electromagnetic waves. Example, light waves आणि रेडिओ वेव्स. लाईट वेव्हला मटेरियल मीडियम नेसेसरी नाही, असलं तरी चालणार आहे, नसलं तरी चालणार आहे. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. सेकंड टाइप आहे मेकॅनिकल वेव्स. वेव्ह विच रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन आर कॉल्ड मेकॅनिकल वेव्स. मग एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट मध्ये वेव्ह ट्रॅव्हल करायची आपल्याला. इम्पॉर्टंट काय? मटेरियल मीडियम नेसेसरी. विदाउट मटेरियल मीडियम वेव्ह ट्रॅव्हल होणार नाही. त्या वेव्हला काय म्हणतो आपण? मेकॅनिकल वेव्ह. वेव्ह विच रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन आर कॉल्ड मेकॅनिकल वेव्हज. नेक्स्ट, एक्झाम्पल काय? साऊंड वेव्ह अँड वॉटर वेव्ह. बेस्ट एक्झाम्पल साऊंड वेव्ह आहे. साऊंड वेव्ह विदाउट मीडियम ट्रॅव्हल होत नाही, हे आपण शिकलेलो आहे. हे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे वेव्हचं. त्यामध्ये बेसिक टर्म काय असतात भाऊ? ही एक वेव्ह आहे, हा पॉझिटिव्ह टर्मिनल असेल, पॉझिटिव्ह पॉईंट हा असतो आपण क्रेस्ट म्हणतो. निगेटिव्ह असतो हा टोटल शेपला, ह्या एवढ्या शेपला ट्रफ हा असतो क्रेस्ट. हे डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह साईड प्लस ए घेतो आपण, निगेटिव्ह साईड -a. ह्या डायरेक्शन मध्ये आपले डायरेक्शन ऑफ मोशन असणार, डायरेक्शन ऑफ वेव्ह मोशन. काही टर्म्स आहेत ते पाहूच आपण. बघा, एम्प्लिट्यूड, the maximum displacement of any particle from its mean position is called amplitude of a wave. ह्या मीन पोझिशन पासून, ही एक मीन पोझिशन आहे, मीन पोझिशन पासून मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती झालंय? हे एवढं डिस्प्लेसमेंट झालंय, हे एवढं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम. हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह साईडला, हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह साईडला. त्याला काय म्हणणार? एम्प्लिट्यूड. मीन पोझिशन म्हणजे कसं ओळखणार? पेंडुलम आहे आपला, इथे एक रिजिड सपोर्ट आहे, इथे एक स्ट्रिंग आहे आणि इथे एक बॉब असेल, अशी कंटिन्युअस चालू होणार आहे. ही एक मेन पोझिशन असेल, तिथे काय असणार आहे? आपला ऑब्जेक्ट स्टेबल राहणार आहे. ते आपण त्या पोझिशनला काय म्हणतो? मेन पोझिशन. सुरुवातीला ही मेन पोझिशन आहे, इथे इक्विलिब्रियम पोझिशन पण म्हणतो आपण. काय डेफिनेशन? द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ एनी पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन, फ्रॉम इट्स मेन पोझिशन इज कॉल्ड एम्प्लिट्यूड ऑफ अ वेव्ह. त्याला काय म्हणणार? एम्प्लिट्यूड ऑफ अ वेव्ह. नोटेशन काय? ए. युनिट मीटर. कशामध्ये मेजर करणार आपण? मीटरमध्ये. नेक्स्ट टर्म आहे
Period. The time taken for any particle to complete one vibration is called period. एक टोटल व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम लागतो ते असतो टाइम पिरियड. कॅपिटल टी नोटेशन, कॅपिटल टी युनिट सेकंड. टाइम कशामध्ये मेजर करणार? सेकंड. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ व्हायब्रेशन परफॉर्म पर सेकंड बाय पार्टिकल ऑफ अ मीडियम इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. एका सेकंड मध्ये किती व्हायब्रेशन झाले ते म्हणजे काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी. नोटेशन दोन आहेत, एक एन डिनोट करू शकतो किंवा स्मॉल एफ. फॉर्म्युला एन इज इक्वल टू 1/t. युनिट हर्ट्ज. लक्षात ठेवा, युनिट हर्ट्ज. पुढे वेवलेंथ मीन्स डिस्टन्स बिटवीन टू कन्झर्वेटिव्ह पार्टिकल ऑफ अ मीडियम विच आर इन सेम फेज इज कॉल्ड वेवलेंथ. मीन्स काय बघा, डिस्टन्स बिटवीन टू कन्झर्वेटिव्ह पार्टिकल बघायचे, त्यासाठी आपल्याला वेव्ह समजली पाहिजे आणि इम्पॉर्टंट फेज समजलं पाहिजे. ते आपण डायग्राम मध्ये बघू. इथे डायग्राम काढलेली आहे मी. एक क्रेस्ट एक ट्रफ म्हणून एक वेव्ह झाली. सेम एक क्रेस्ट एक ट्रफ म्हणून एक वेव्ह झाली. आधी वेव्हलेंथ समजून घ्या आपण. हा स्टार्टिंग पॉइंट आहे, ही पूर्ण वेव्ह कंप्लीट झाली, वेव्ह इथे एंड झाली. फर्स्ट वेव्ह इथे फर्स्ट वेव्ह झाली, इकडे सेकंड वेव्ह, हे फर्स्ट सेकंड. बघा हा पॉइंट, हा एक पॉइंट, हे दोन पॉइंट असणारे सेम फेज मध्ये असणारे त्याला आपण काय म्हणतो? वेवलेंथ. हा एक पॉइंट, हा एक पॉइंट, ह्या कसे असणारे? सेम फेज मध्ये असणारे. त्या दोघांमधले डिस्टन्स काय म्हणतो आपण? वेवलेंथ. फेज काय बघा, कन्सिडर करा. हा एक पॉइंट होता, तो इकडे घेतला मी असा. हा इकडेचा होता बघा, ओ ए बी सी डी इथे मार्क केलेले आहे मी. ओ ए बी सी आणि हे डी पॉइंट मार्क केला. बघा हा पॉइंट कोणता होता? ओ. इकडे होता ए, इकडे आला बी. सेम माहिती काढण्यापेक्षा मी हा एक सर्कल जॉईन केला. समजलं काय काय केलंय? म्हणजे काय आला? हा बी इथे आला आहे तसाच, इकडे मिळाला सी आणि परत इथे कोणता आला? डी. ह्याला आपण डिवाइड केला सर्कलला. तर सुरुवातीला किती असतो? 0. इकडे असतो 90, इकडे असतो 180 डिग्री, इकडे असतो 270 डिग्री, इकडे असतो 360 डिग्री. समजलं? सेम तेच इथं मार्क करून घेऊ. ओ ला 0 होता, परत ए ला किती आला? 90. इट इज π/2 म्हणतो आपण. π/2. बी पाय, सी ला 3π/2, डी ला परत 2π. हे पुढे कंटिन्युअस चालू होणार आहे. समजलं फेज डिफरन्स? फेज डिफरन्स बिटवीन पॉइंट डी अँड ओ, या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती येणार आहे? इथे 2π, इकडे 0 आहे. दोघांमध्ये फेज डिफरन्स 2π. म्हणजे कसे असणार? इक्वल फेज मध्ये असणार. कसे असणार ते? इक्वल फेज मध्ये. कसे आहेत? सेम फेज मध्ये असणार. म्हणून ह्या दोघांमध्ये डिस्टन्स काय घेतो आपण? वेवलेंथ, दॅट इज लॅम्बडा. समजलंय काय आलंय ते? फेज डिफरन्स कळायला कसं ओळखायचा? हा एक हाफ सर्कल, हा एक हाफ सर्कल जॉईन करा. नेक्स्ट टर्म आहे वेव्ह वेलॉसिटी. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय वेव्ह इन 1 सेकंड इज कॉल्ड वेव्ह वेलॉसिटी. एका सेकंदामध्ये वेव्हने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते असते वेव्ह वेलॉसिटी. वेलॉसिटी फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट लॅम्बडा डिवाइड बाय टाइम. 1/t काय होतं? फ्रिक्वेन्सी. मला काय? v इज इक्वल टू एन लॅम्बडा. v इज इक्वल टू एन लॅम्बडा, युनिट मीटर पर सेकंड. हे माहिती आपल्याला.